नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 बीजगणित बोर्डाला कोणता प्रश्न येणार, एक सामायिक समीकरणे सोडवा की दुसऱ्या साईडला आहे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. तर आपण अगोदर एक सामायिक समीकरण सोडवा हा जो प्रश्न आहे, प्रश्न आपण लिहून घेऊया की x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4 हे समीकरण आहे. तर याचं उत्तर आपण पाहूया की आपण लिहूया जे पहिलं समीकरण आहे ते आपण लिहूया x अधिक y बरोबर 3. ह्या समीकरणाला समीकरण नंबर 1 देऊया आणि दुसरं आहे समीकरण 3x वजा 2y बरोबर 4. ह्या समीकरणाला आपण समीकरण नंबर किती देऊया तर 2 देऊया. तर ह्या समीकरणामध्ये आता पाहूया चल पद सारखा आहे का, की वरती आहे x अधिक y आणि खाली आहे 3x वजा 2y. तर चल पद सारखं मिळत नाही, त्यासाठी आपल्याला चल पद सारखं करावं लागेल. तर समीकरण आपण 1 ला जर आपण 2 ने जर गुणाकार केला तर इथे किती तर 2y होईल, म्हणजेच हे इकडचं चलपद आणि इकडचं चलपद सारखं होईल. तर आपण काय करूया, समीकरण 1 ला 2 ने गुणूया. तर आपण लिहूया समीकरण 1 ला 2 ने गुणून. तर समीकरण 2 ने जर आपण गुणाकार केला समीकरण 1 ला तर x गुणाकार 2 2x अधिक 2 गुणाकार y 2y बरोबर 2 गुणाकार 3 किती तर 3 दुने 6. हे आपलं समीकरण नंबर 3 तयार होईल. आता समीकरण 2 आणि 3 मध्ये आपण पाहूया की 2y आणि 2y चल पद समान झालेला आहे. त्यासाठी आता आपण समीकरण 2 व 3 ह्यांची काय करूया, बेरीज करूया. कारण की एक वजा आहे आणि एक अधिक आहे म्हणून आपण बेरीज करत आहोत, नाहीतर आपण वजाबाकी केली असती. तर आपण बेरीज करूया. समीकरण आपण लिहूया समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. तर समीकरण 2 लिहून घेऊया 3x वजा 2y बरोबर 4 आणि त्याच्या खाली समीकरण नंबर 3 2x अधिक 2y बरोबर 6. बेरीज करणार आहोत आपण. 3x आणि 2x किती तर 5x वजा 2y आणि अधिक 2y हे समान समान कट होतील आणि आपला उरेल 4 अधिक 6 किती तर 10. तर 5x बरोबर 10 हे आपलं समीकरण उरणार आहे. तर x आपण तसंच ठेवूया, 10 सुद्धा तसंच ठेवूया. 5चे पक्षांतर छेदस्थानी करूया, म्हणजेच तो भागाकारामध्ये रूपांतर होईल. आता 5 आणि 10ला भाग देऊया, 5 दुने 10 म्हणजेच x बरोबर 2 ही किंमत आपल्याला सापडलेली आहे. x बरोबर 2. आता x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. कारण की समीकरण 1 मध्ये आपण का ठेवतोय की समीकरण नंबर आपलं 1 जो आहे तो इझी आहे, म्हणजेच आपल्याला इथे x चं उत्तर मिळालेलं आहे. तर आपण y चं उत्तर काढणार असेल तर x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवावं लागेल. x अधिक y बरोबर 3. आता x च्या ठिकाणी 2 प्लस y प्लस बरोबर 3. y आपल्या जागेवर, आता 3 सुद्धा आपल्या जागेवर असणार आहे. आता 2च्या पक्षांतर वजाबाकीमध्ये रूपांतर होईल, म्हणजेच y बरोबर 3तून 2 गेले किती तर 1, म्हणजेच x चं उत्तर आपण काढलो तर 2 आणि y चं उत्तर आलेलं आहे 1. अशा प्रकारे हा बोर्डाला प्रश्न 100% येणार म्हणजे येणार. आणि वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपण हा सुद्धा प्रश्न पाहून घेऊया आणि पाहूया की हा प्रश्न बोर्डाला येण्याचे किती चान्सेस आहे. तर समीकरण आपण लिहून घेऊया. आपण समीकरण लिहून घेतलेलं आहे m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0.
हे आपलं समीकरण असणार आहे. आता आपल्याला 14चा संधिफोड करावा लागेल. 14 m आहे, त्याची संधिफोड करून घेऊया. 14 13 + 1 किती तर 14. तर आपल्याला 13 सुद्धा उत्तर यायला पाहिजे अशी संधिफोड करायची आहे. 13 × 1 म्हणजेच 13 × 1 = 13 आणि 13 + 1 किती तर 14. ह्याचा गुणाकार केला आणि एकदा बेरीज केली तर आपल्याला ते संधिफोड आपल्याला भेटलेलं आहे. तर आता आपण प्रश्नाकडे वळूया. तर इथे आपण पाहूया की mचा वर्ग आपण तसंच ठेवूया. mचा वर्ग प्लस आता 14ची संधिफोड करायची आहे आपल्याला. किती तर 13m + m. ह्याची जर टोटल केली तर किती होतात तर 14m बरोबर. प्लस आता जो पुढचा आहे, पुढचा कोण आहे तर 13. वरचा आपण तसंच ठेवूया आणि 0 सुद्धा आपण तसंच ठेवूया. पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. आता जो m आहे त्याची संधिफोड करूया. m वर्गामध्ये आहे तर तो आपण सिंगल घेऊया m. आता ब्रॅकेटमध्ये काय येणार तर ब्रॅकेटमध्ये m + 13 येणार. m + 13 तर m + 13 बरोबर. कसे आले आणि का आले ते सुद्धा सांगतो. +1 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा m + 13 हे 13 आहेत आणि हा एक उरलेला m आपण इथे घेतला बरोबर 0. आता संधिफोड आपण करून घेतलेली आहे. आता mचा गुणाकार केला m × m तर m वर्ग होतो वरचा m वर्ग आणि m गुणाकार 13 केले तर 13m होतात. अशा प्रकारे ते समीकरण आपण संधिफोडनुसार आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला दोघांपैकी एक घ्यायचं आहे म्हणजेच हे दोनदा आहेत m + 13 आणि m + 13 तर ते आपल्याला एकदा घ्यायचं आहे. आपण घेऊया m + 13 ब्रॅकेटमध्ये लिहूया आणि बाहेर कोण उरलेलं आहे तर m आणि +1 तर आपण लिहूया m + 1 बरोबर 0. अशा प्रकारे समीकरण आपलं तयार होणार आहे. तर आता जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार 0 आहे तर त्या दोन संख्यापैकी किमान एक संख्या 0 असते. तर आपण लिहूया m + 13 बरोबर 0. ह्याला पण 0 असणार आहेत आणि किंवा m + 1 ह्याला सुद्धा दोघांना समीकरणाला 0 जाणार आहे तो. तर आता म्हणून m बरोबर 13 वजाबाकीमध्ये आहे प्लसमध्ये आहे तर ते वजा होईल म्हणजे 0 निघून जाईल म्हणजेच 13 हा आपलं उत्तर येणार आहे m. किंवा हे सुद्धा उत्तर येऊ शकते आपलं m बरोबर किती तर प्लसमध्ये 1 आहे तर -1 0 निघून जाईल. तर अशा प्रकारे दोन उत्तरं येऊ शकतात की m बरोबर -13 किंवा m बरोबर -1. तर अशा प्रकारे वर्ग समीकरणाची मुळे आहे. तर अशा प्रकारे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा हा प्रश्न सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जो एक सामायिक समीकरण सोडवा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. बोर्डाला नक्की प्रश्न येणार म्हणजे येणार. एक सामायिक समीकरणे सोडवा किंवा एक सामायिक समीकरण क्रेरमच्या पद्धतीने सोडवा. तो प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्याच्या रिलेटेड दुसरा प्रश्न आपण सुद्धा पाहणार आहोत. बोर्डाला येणार म्हणजे येणार असे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.